लक्ष असू द्या, कारण चाल तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातलीच आहे, नेर तालुक्यातली आहे. तर या गीताची काय आहे? संत तुकाराम महाराज म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आमचे विनायकरावजी तायडे दादा यांच्याकडून भेट आली, आभारी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजेच तो बंड करून उठेल. आणि त्याच्यासाठी हे गीत सादर करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि रामदासजी आठवले साहेब यांचे ते कार्यकर्ते आहेत. मीरा भाईंदर यांच्याकडून चंद्रमणी दादा मनोहर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे, आभारी आहे. फक्त तुम्हाला मी जे आता सांगणार आहे ते इकडून गेल्यानंतर 10 जणाला सांगायचं आहे. काय? फक्त एवढा शब्द दर्ज आहे गाण्याची. झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग. अरे चित्त वाटन तिथं लोक फसवते टांग बापू. झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग. म्हणून तुम्हाला काय सांगायचं, मी शब्द आणलेले आहे या गाण्यात. काय? अरे याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, 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 याले सांग त्याले सांग, खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग. मग काय सांग? अर्ध्या भीमाच्या उपकाराचा, अर्ध्या भीमाच्या उपकाराचा फेट काही पांग हेच. याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग. अंकुश घरडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. काय सांग? अर्ध्या भीमाच्या उपकाराचा, अर्ध्या भीमाच्या, कारण आता आपण गुलामीत जाणार आहोत. गुलामी आता तरी लक्षात घ्या. अर्ध्या भीमाच्या उपकाराचा फेर काही पांग हेच. याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, त्याले सांग त्याले सांग, खरं सांग त्याले सांग, त्याले सांग त्याले सांग, खरं सांग त्याले सांग त्याले सांग, खरं सांग त्याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग त्याले सांग त्याले सांग, त्याले सांग त्याले सांग. माझे मित्र डॉक्टर निर्मल सरदार राहणार अमरावती यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. विजय भाऊ तायडे सामाजिक कार्यकर्ते पिंपरी इजारा पांढरी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे. आणि मी गाणं थोडस हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारनाथ बुद्धगयाला म्हणतात की आपण दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. किती लोक जातात? हात वर करा. फार संख्या कमी आहे, कारण जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे, जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे, जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे. सुखदेवराव इंगोले राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे, राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे, राजकारणात
ग्रामपंचायत हे तुमच्या गावाची छोटीशी संसद आहे, विहार तुमच्या गावची छोटीशी संसद आहे, तिथं आपण गेलो पाहिजे। मग आपण राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे, याचं कारण मी तुम्हाला सांगतो का नाही गेलो। राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे, अरे सारा झाला धिंगाणा या पोट जातीमुळे। हेच याने सांग त्याने सांग खरं सांग खरं सांग त्याने सांग त्याने सांग खरं सांग खरं सांग त्याने सांग खरं सांग खरं सांग त्याने सांग खरं सांग त्याने सांग खरं सांग खरं सांग त्याने सांग खरं सांग। सम्राट अशोकाचं ध्यान करा तुम्ही, सम्राट अशोकाचं ध्यान करा तुम्ही, सम्राट अशोकाचं ध्यान करा तुम्ही। माझा मित्र अशोकाचं ध्यान करा तुम्ही, सम्राट अशोकाचं ध्यान करा तुम्ही, सम्राट अशोकाचं ध्यान करा तुम्ही। सतधम्माला दान करणे हे साऱ्यात उत्कृष्ट दान आहे, म्हणून सम्राट अशोकाचं ध्यान करा तुम्ही। अरे ज्याने राजपाट दान दिला ना, आपले स्वतःचे लेकरही दान दिले, असं आहे का कोणी? स्वतःचे लेकर दान दिले का कोणी? पण सम्राट अशोकाने दिले, म्हणून सम्राट अशोकाचं ध्यान करा तुम्ही। अरे कमाईचा, आपल्या कमाईचा 20वा भाग हा विहारासाठी दान करा, कमाईचा थोडा हिस्सा, अरे तुमच्या कमाईचा थोडा हिस्सा दान करा तुम्ही। हेच याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग। हे सांगणारी न रहा, महत्वाचा निरोप आहे सांगणारी न रहा, महत्वाचा निरोप आहे सांगणारी न रहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे मी या देशामध्ये गाईचं म्हशीचं बकरीचं दूध विकताना लोकांना बघितलेलं आहे, परंतु आपल्या आईचं दूध विकताना मी कुणाला बघितलेलं नाही। आणि हा जो तुम्हाला मी मताचा अधिकार देत आहे, तो तुमच्या आईच्या दुधापेक्षा कमी समजू नका, म्हणून मतदान विकू नका, लक्षात घ्या। महत्वाचा निरोप आहे सांगणारी न रहा, अरे मतदान विकणाऱ्याला कोंडू कोंडू मारा। हेच याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे, किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे, किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे। अशी लाईन लागते ताट घेऊन, जसे काही एखादी काहीची भिकाऱ्याची लाईन लागली, चुकीचं आहे ते पद्धत, पंक्ती बसवा। किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे, का खाते माहिती आहे का खाते? अरे कारण आमचं लग्न लागते 4 चाही पुढे। हेच याले सांग त्याले सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग त्याले सांग खरं सांग याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग। अरे पाहुणे मुंबईहून आले दादा, काय वाजवा।
शब्दाने तुमचं मन दुखू देणार नाही. हा राहुल कांबळे आहे, शब्द आहे तुमचा अपमान नाही होऊ देणार. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि सागरदादा मोडकेले नाही तर संस्कार मिळत नाही. जे लोक जे मायबाप आपल्या लेकराचा मार खातात त्याचे जबाबदार ते स्वतःच आहेत. कारण की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला रविवार हा मिशंडे दिला आणि आम्ही मटण डे करून टाकला. म्हणून आणि एक आणखी लक्ष ठेवायचं, हे थोड्या चुका आहेत आपल्या, लक्षात घ्या. अभ्यासासाठी जरी मोबाईल दिला घेऊन, अभ्यासासाठी जरी मोबाईल दिला घेऊन, अभ्यासासाठी जरी मोबाईल दिला घेऊन. यशवंत खराडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. जे लेकर विहारात तुम्ही घेऊन जात नाही त्याच्यासाठी कळवा आहे बरं. अभ्यासासाठी जरी मोबाईल दिला घेऊन, पण संस्कार नसले की पोरगी जाते पळून. यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. हा सोहम सले यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी आहे. वेळ कमी आहे. सदाशिवराव तायडे सर, वंचित बहुजन आघाडी दारवा तालुका उपाध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. आभारी आहे. आणि युवराज मेन्स वेअर अमरावती मोहित इंगोले मेश्राम खरडगाव बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली, मग तिथं शस्त्र पूजावाले काय करतात आम्हाला लाज वाटली पाहिजे. म्हणून दीक्षाभूमीवर कसे शस्त्र पूजावाले, अरे नागवंशी झोपी गेले नागपूरवाले हेच आणि जब माझा मित्र विलास यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. वंचित बहुजन आघाडी दोहरा यांच्याकडे सुद्धा 100 रुपये. धन्यवाद. विनय थोरात यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे. अजय खरडगाव यांच्याकडे सुद्धा 100 रुपये. धन्यवाद. कारण वेळ कमी आहे गौतम भाऊ आपल्याकडे. आणि महत्वाचा मुद्दा आज तुम्हाला मी सिद्ध करून देतो की आपण बेईमान आहोत. आपण बेईमान कसे हे जर मी सिद्ध करून नाही दिलं तर तुमची एक चप्पल नाही दोन्ही चप्पलीनं मला चप्पल फाटेपर्यंत मारा तुम्ही. मी इथं सगळे जेवढे काही स्टेजवर आहेत हे जर बेईमान मी सिद्ध करून नाही दिलं तर मग तुमच्या चपला आहे आणि मी आहे. त्याच्यासाठी मला 2 मिनिटाचा वेळ द्या. कारण ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमधून त्यांना पाडण्यात येते, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामधून उभे राहतात, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यात येते. परंतु
या देशाचं संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येणं फार गरजेचं होतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून कोणी दिलं तर पश्चिम बंगालवाल्यांनी. पश्चिम बंगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जोगेंद्रनाथ मंडल आणि बॅरिस्टर जयकर यांनी राजीनामा देऊन त्यांना भरपूर मतांनी यांनी जोगेंद्रनाथ मंडल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं. नंतर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीत मसुदा समितीत जाऊ शकले आणि त्यानंतर या सत्ताधाऱ्यांनी काय केलं, या देशाची फाळणी केली आणि जिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले तिथून 75% हा भाग पाकिस्तानात घालण्यात आला. 25% लोक तिथं राहिले. कारण पश्चिम बंगालमध्ये 25% लोक राहिले आणि आपल्याला जसे महार म्हणत होते, राजस्थानमध्ये भैरवा म्हणत होते, तसे त्यांना चांडाल म्हणतात. आणि ते 25% राहिलेले लोक ते कसे जगतात तुम्हाला माहित आहे का? अहो दीक्षाभूमीवर 20 वर्षाच्या पहिले ज्या वेळेला मी गेलो, माझे मित्र ढोलक वादक राजकुमार वानखडे पापडचे हे माझ्या सोबत होते आणि पश्चिम बंगालचे लोक तिथं आले आणि मी विचारलं, बाबाजी आप कहाँ से हो? ते म्हणतात पश्चिम बंगाल से. आप महाराष्ट्र के हो? आप बड़े भाग्यवान हो, बाबा साहब की मिट्टी से हो. परंतु आम्ही विचारलं की बाबा तुम्ही काय करता, तुम्ही कसे जगता? तर ते म्हणतात आम्ही वेश्या व्यवसाय करून जगतो. काय म्हणतात? आम्ही वेश्या व्यवसाय करून जगतो. या सत्ताधाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याची सजा दिली हो त्याला, आणि आम्ही झोपीत आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं रोज सकाळ संध्याकाळ खातो. मग इमानदार कोण आणि बेईमान कोण सांगा आता? कोण आहे सांगा? आपण ना. चला, चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कुणी, चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कोणी, चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कोणी. चर्चा कोणी का चर्चा करत नाही? कारण त्या लोकांना, पश्चिम बंगालच्या 25% लोकांना भारताचं प्रतिनिधित्व नाही, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे. त्यांच्या न्यायासाठी आपण लढलं पाहिजे. म्हणून चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कुणी, चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कुणी. अरे विनंती आहे, अरे भीम गेल्या पाठी त्यांचा वाली नाही कुणी. हेच याले सांग, त्याले सांग, त्याले सांग, त्याले सांग, त्याले सांग, त्याले सांग, त्याले सांग. संभाजीराजांचे तुकडे जमा केले आम्ही आणि संभाजीराजांना आम्ही अग्नी दिला म्हणून आमच्या 65 महारांना कापण्यात आलं. इथून आमच्या गळ्यात मळका आणि झाडू आला. हे हा विषय लक्षात घ्या. पहिले आम्ही संभाजी महाराजांना साथ दिली म्हणून या मनुवाद्यांनी आम्हाला सजा दिलेली आहे. म्हणून संभाजी राजे सांगा असे कसे मेले. आणि प्रकाश दादा लिंगाडे या ठिकाणी आलेले आहेत. प्रमोद दादा. संभाजी राजे प्रकाश दादा लिंगाडे स्टेजवर या, कारण तुम्हाला अगम दादा बोलवत आहेत. सांगा असे कसे गेले. अरे 65 महाराजचे बळी कसे गेले. हेच याले सांग, त्याले सांग, खरं सांग, खरं सांग, त्याले सांग, त्याले सांग, खरं सांग, त्याले सांग, खरं सांग, त्याले सांग, त्याले सांग, त्याले सांग, त्याले सांग, त्याले सांग. अरुण दादा लोमारे मोरगाव यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली नव्हती. कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी. हे हिंदू कोडबिल
राजीनामा दिला हे ओबीसी वर्गांना आजपर्यंत माहित नाही, कारण मराठ्यांना त्यांचे अधिकार जेव्हा बाबासाहेबांनी दिले असते आणि आज हे मराठा आरक्षण हे आलं नसतं, कारण हे बाबासाहेबांचं तेव्हा ऐकलं नाही. म्हणून मराठ्यांना अधिकार मिळत नव्हते तुम्हाला, म्हणून अरे त्यासाठी बाभिमाना दिला राजीनामा. हेच याले आमच्या रेशमाताई अजिबात खराब गाण्याचे कार्यक्रम करत नाही. त्यांना या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी आणि हे अशीच चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुढे न्या. कापसे साहेब, गुलामीची वेळ आली पहा, लोकात जर प्रबोधन झालं नाही तर आपले लेकर गुलामीत जातील. म्हणून तुम्हाला विनंती आहे, काय आहे, हात जोडतो समाजाला नियम एक पाळा, हात जोडतो समाजाला नियम एक पाळा, हात जोडतो समाजाला नियम एक पाळा, समाजाला नियम एक पाळा. कोणता नियम पाळा? अरे या दोन अर्थी गाण्यांचे मुकाबले टाळा. हेच झाले सांग राहुल का राग काऊन येते, खरली ते राहुल का राग काऊन येते, खरली ते राहुल का राग काऊन येते, खरली ते राहुल का राग काऊन येते. अरे त्या चमचगिरी करणाराची आग काऊन होते. हे याले सांग माझा शिष्य भीमाच्या उत्तराचा, अरे त्या भीमाच्या उत्तराचा फेट काही पांग. हेच याले सांग